जय शिवराय मित्रांनो. यावेळी आपण भटकंतीसाठी निघालेलो आहोत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेले किल्ले ब्रह्मगिरी व दुर्गभंडार हे 2 किल्ले आपण करणार आहोत. त्यासाठी शनिवारीच आम्ही निघालो होतो. संध्याकाळपर्यंत त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने आम्ही शनिवारी संध्याकाळपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलोसुद्धा. फ्रेश होऊन सगळं करून येईपर्यंत 8 वाजले असल्यामुळे देऊळ बंद व्हायची वेळ झाल्या असल्यामुळे दर्शनाला काय आम्हाला जाता आलं नाही. त्यामुळे सकाळी लवकरच उठून 5 वाजता दर्शन लाईनला उभे राहिलो व 7:30 वाजेपर्यंत आमचं त्र्यंबक महाराजांचं दर्शन पूर्ण होऊन आम्ही आता मंदिर परिसरामध्ये फिरत आहोत. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. पण लगातार सुट्ट्या आल्यामुळे आज जरा जास्तच गर्दी होती. तुम्ही समोरचं सगळं बघू शकता, जे महादेवाचं आपलं मंदिर आहे तसंच आतमधल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शनसुद्धा LED वर आपल्याला होत आहे. महादेवांचं दर्शन आटपून आपण आता निघणार आहोत किल्ल्याकडे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागूनच संत निवृत्तीनाथांचं मंदिर जेथे आहे, तेथूनच डाव्या बाजूला आपण जो रस्ता जातो त्या रस्त्याने पुढे आल्यास आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येतो. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक साईन बोर्ड दिसतो. त्या साईन बोर्डपासून आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे. तो मार्ग आपल्याला थेट पायऱ्यांपाशी घेऊन जातो. म्हणजे तो तर लगेचच आहे, असं काही अंतर नाही त्याच्यामध्ये. तुम्ही थोडे पुढे आलात का लगेच ते आपल्याला पायऱ्या लागतात. देवळापासून अंतर पायथ्याचं फार एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे चालत. पुढे आल्यानंतर ह्या अशा पायऱ्या लागतात आपल्याला. किल्ल्याच्या टॉपपर्यंत पायऱ्यांचं बांधकाम असल्यामुळे लहान मुले देखील व्यवस्थित चढू शकतात. तसे नेहमीच ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी मार्ग असल्यामुळे या मार्गावर या पायऱ्या बांधकाम केलेले आहे. किल्ल्याचा थोडक्यात नकाशा इथे लावण्यात आलेला आहे व तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला वनविभागाची पावती फाडवते, जे प्रत्येकी 30 रुपयाला फाडून किल्ल्यावर प्रवेश देण्यात येतो. 30 रुपये तसे काही जास्त नाहीत. किल्ल्यावर पायऱ्यांची वगैरे सोय केल्या असल्यामुळे 30 रुपये देणं एवढं काही वाईट वाटत नाही. पावती फाडून आता आपण पुढे निघालो. रस्त्यातच आपल्याला दुकानं वगैरे, पाणी बॉटल वगैरे घेण्यासाठी आहेत. किल्ले ब्रह्मगिरीचा जर इतिहास बघितला तर रामचंद्र यादव याच्या काळापासून या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. 1629मध्ये शहाजीराजांनी हा पहिल्यांदा किल्ला जिंकून घेतला होता व नंतर 1770मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कांचनखिंडीत दाऊद खानाचा पराभव केला व त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी हा आपला प्रदेश सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आणला. असा या ब्रह्मगिरीचा इतिहास आढळतो. थोडे तिथून पुढे आल्यानंतर पायरी मार्गावरच बाजूला मुक्ताई देवीचं मंदिर आहे. नव्याने बांधलेलं हे मंदिर बांधलेलं मंदिर सुंदर असून रस्त्यातच असल्यामुळे देवीसुद्धा सुंदर मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. देवीचं दर्शन घेऊन आता आपण पुन्हा पायरी मार्गाने पुढे निघूया. तिथूनच पुढे आल्यानंतर डाव्या हाताला मारुतीरायाचं दर्शन होतं. मारुतीरायाचं एक सुंदर शिल्प व त्या शिल्पाच्या समोरच एक बांधकाम असलेली इमारत जुन्या काळातली ते आपल्यास पाहायला मिळते. आम्ही चौकशी केली असता एक धर्मशाळा होती असे सांगण्यात आले. स्ट्रक्चरवरून तर धर्मशाळा वाटत नाही, कारण दुमजली असल्यामुळे इथे कोणती तरी वास्तू असावी, पण याचा नक्की अंदाज मला देखील नाही आहे. 2 मजली असलेली ही इमारत अत्यंत सुंदर असून त्याच्यावर शिल्प देखील कोरलेले आहेत. पुन्हा एकदा आपण किल्ल्याच्या दिशेने निघणार आहोत. हा सरळ पायरी मार्ग आपल्याला किल्ल्याच्या कड्यापर्यंत नेतो व तिथून पुढील जो रस्ता आहे तो अत्यंत कातळकोरा असा दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा आहे, जेणेकरून उभ्या पूर्ण कातळ कड्याला कोरून पायऱ्या बांधून त्यातून तो रोड काढलेला आहे. नागमोडी असा रस्ता आहे. जवळजवळ 180 डिग्री किंवा त्याचे थोडं कमी म्हटलं तरी चालेल, पण पूर्ण दगडामध्ये कोरून काढलेल्या पायऱ्या आहेत. दोन्ही साईडनी दगड पूर्ण कापून काढलेले आहेत. कुठल्याही एका बाजूला बांधकाम नाही, काय नाही. सरळ पूर्ण अखंड दगड तोडून त्यातूनच हा मार्ग काढलेला आहे. तुम्ही बघतच असाल. पुढे आल्यानंतर कातळातच कोरलेलं मारुतीचे भव्य शिल्प आपल्याला पाहावयास मिळतं व तिथून आपल्याला आता पुढे जायचं आहे. अत्यंत उभी चढाई आपल्याला पूर्ण काढायला ते नागमोडी असे रस्ते आहेत. अखंड दगड कोरत कोरत वरती आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही. जेवढं शक्य होतं तेवढं मी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत आहे. चला आपण निघूया वरती. गर्दी असल्यामुळे किल्ल्यावर थोडी गर्दी आहेच आज, पण ठीक आहे. बघू शकताय तुम्ही रस्ता. ब्रह्मगिरीच्या बाबतीत
अशी एक आख्यायिका सांगितली जाते की गोदावरीला प्रकट करण्यासाठी गौतम ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती व गंगेला गोदावरीच्या स्वरूपात येथे त्यांनी प्रकट केली होती. गोदावरीला भूमंडळे आणण्यासाठी भगवान शंकरांनी तांडव नृत्य करून तिला आपल्या शिरावर धारण केलं होतं. ते तांडव नृत्य करतावेळी त्यांनी जिथे जटा आपटल्या होत्या ते जटा मंदिर देखील आपल्याला आज पाहायचं आहे. अशा प्रकारे गोदावरी या ब्रह्मगिरीवर प्रगट झाली होती. उंच दगड चढ बाजूला गुहा होती. गुहेच्या बाजूला 2 शिल्प कोरलेली होती. तेथूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तिथून आपल्याला लागतो तो पहिला दरवाजा. अखंड दरवाजा दगडात कोरलेला आहे व दगडात कोरून आतमध्ये देखील भाग दगडीच आहे. तिथून पुढे आल्यानंतर एक नक्षीकाम केलेला देखील दरवाजा आपल्याला पाहावयास मिळतो. त्या दरवाजाच्या आत नेहमीप्रमाणे शिपायांच्या देवड्या देखील आहेत. दोन्ही बाजूला असलेल्या 2 देवड्या आपल्याला पाहावयास मिळतात. तुम्ही बघत असाल जवळजवळ 80 ते 70 फूट असा दगड पूर्ण फोडून काढलेला आहे. एक छोटासा दगड कोरून वगैरे काढलेला नाही. अखंड असा दगड करून अखंड दगडाच्या पायऱ्या देखील आपल्याला दिसत आहेत. या पायऱ्या पार करत करत आपण किल्ल्याच्या टॉपवर पोहोचत असतो. तुम्ही बघतच असाल पायऱ्या व्यवस्थित असल्यामुळे लहान वृद्ध या सगळ्या लोकांना देखील चढण्यास कोणत्याही अडचण निर्माण होत नाही. आणि आता आपण पोचलेलो होते फायनली ब्रह्मगिरीच्या शिखरावरती. जे तुम्ही आता बघत आहात ते गोदावरी नदीचं उगमस्थान आहे, जिथून गोदावरी नदी उगम पावते. तसेच मगाशी म्हटल्याप्रमाणे जे तांडव नृत्य करून जेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्या होत्या त्या जटेचा आकार देखील तिथे दिसतो. असे हे महादेवाचे मंदिर ते या बाजूला आहे. आता प्रथम आपण ब्रह्मगिरीचे जिथे गोदावरी नदीचं उगम झालं आहे त्याचं दर्शन घेणार आहोत. तिथे एक सुंदर असं मंदिर देखील बांधलेलं आहे. गोमुखातून सतत एक झरा वाहत असतो जिथे गोदावरी उगम पावते व समोरील कुंडामध्ये ते झरा जाऊन तिथे ती मिळत असते व तिथून ती पुढे खाली त्र्यंबकेश्वर ते परत एकदा उगम पावत असते. हे ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन आहे, जिथे एक देऊळ बांधलेलं आहे जिथे गोदावरी नदीचं उगमस्थान होतं. तुम्ही बघत असाल, तुम्हाला आता आतून मी दाखवत आहे. हे ब्रह्मगिरीचं मंदिर आहे, तिथे शंकराचं देऊळ आहे आणि इथे जो झरा आहे, इथे जो गायमुख आहे यातून गोदावरीचं उगम झालं असं मानलं जाते. आणि हे जे कुंड आहे इथे मग ते येऊन इथून परत ती विलुप्त होऊन खाली त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा उगम पावते. आणि तिथून ब्रह्मगिरीत दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत ते जटा मंदिर पाहायला. भगवान शंकरांनी जेथे जटा आपटल्या होत्या तेच हे जटा मंदिर. बघत जटांचा आकार जो दिसत आहे भगवान शंकरांनी आपल्या जटांचा तेव्हाचा आकार आहे. भगवान शंकरांचं आणि जटांचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर निघालोत आणि हेच जटा मंदिर आहे. ह्याच जटा मंदिरच्या मागून जो रस्ता जातो तोच फॉलो करायचा आहे. तो आपल्याला किल्ले दुर्ग भांडारकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे आता आपण ब्रह्मगिरी किल्ला केलेला आहे, आता ब्रह्मगिरी झालेला आहे. आता ब्रह्मगिरी करून आपण निघायचा आहे तो किल्ले दुर्ग भांडारसाठी. इथून जाताना रस्ता जो सरळ पायवाट जाते ते आपल्याला दुर्ग भांडारकडे घेऊन जाते. जाताना जरा सावकाश, कारण एका बाजूला पूर्ण दरी आहे. या किल्ल्याचं जे मुख्य आकर्षण आहे अखंड दगडाला, म्हणजे जवळजवळ 100 ते 120 फूट अखंड दगडाला कापून ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत तो एका नैसर्गिक पुलावरून पुन्हा दगड कापून दुसऱ्या पायऱ्या चढून आपल्याला किल्ल्यावर जायचं असतं. एक मारुती शिल्प आहे आणि याच त्या पूर्ण कापून काढलेल्या दगडातून पायऱ्या कोरलेल्या आहेत. हेच खासियत आहे दुर्ग भांडार किल्ल्याची. दुर्ग भांडार किल्ल्यावर सपाटी फार कमी असल्यामुळे तटबंदी वगैरे नाही आहे. तो त्याचे 2-3 अवशेष, पाण्याचे टाके आणि दक्षिणेकडील जो बुरुज आहे हे दुर्ग भांडार किल्ल्यावर बघायला मिळतात. दरवाजाची तुम्ही बघत असाल जो छोटा आकार दरवाजा, जिथून निघताना आपल्याला वाकून निघावं लागतं. म्हणजे महाराजांची किल्ले बांधणीतील विलक्षणता आपल्याला दिसून येते. जेणेकरून शत्रू येणार तो वाकूनच येणार. म्हणजे बाहेरील एक जरी शिपाई असेल तरी तलवारीने मान लगेच उडवणार हे दिसून येतं. किल्ल्याच्या पुढे आपण जेव्हा येत असतो तर हा दुसरा दरवाजा लागतो. इथून परिस्थिती सेम आहे, वाकून आत जायचं आहे. म्हणजे जर शत्रू आतमध्ये असेल तर मान खाली करूनच येणार, म्हणजे मारणं सोपं जाणार. ह्या पायऱ्या चढून आपल्याला किल्ले दुर्ग भांडारकडे जाणार. एक नैसर्गिक पूल पार करून आपण ज्या दुर्ग भांडार किल्ल्याकडे येतो. सपाटी या किल्ल्यावर कमी आहे त्यामुळे आपल्याला
वरती बघण्यासारखं तर फारसे अवशेष काय राहिलेले नाही. पाण्याचं टाक आहे, पण ते मोबाईलला बॅटरी नसल्यामुळे कव्हर झालेलं नाही. आणि आता आपण आलो दक्षिणेकडे असलेला दगडातच कोरलेला पूर्ण बुरुज आहे. कोणतेही बांधकाम नाही. अखंड दगडाला कोरून तो बुरुज तयार केलेला आहे. या बुरुजाकडे जाताना देखील जी वाट आहे ती दगडात कोरून पायऱ्या काढलेल्या आहेत आणि गेलेल्या आहे. एक साईडचा थोडा कडा तुटला असल्यामुळे ते पाईप लावला आहे. तरी पण जर तुम्ही सांभाळून जागा, पाईपाची सुद्धा अवस्था बिकट आहे. थोडा जरी बॅलन्स गेला तरी खाली जाण्याचा धोका आहे. पूर्ण अखंड दरी आहे. दगडामध्ये लावून ठेवलेल्या पाईप, पण त्याचा उपयोग तसं काय फार वाटत नाही. आणि तुम्ही बघत आहे आज तो बुरुज आहे. संवर्धन करून त्यातला गाळ वगैरे काढल्यामुळे त्या बुरुजाचा बराच आकार दिसत आहे. आणि जो समोर दिसत आहे त्र्यंबकेश्वर क्षेत्र बघू शकता तुम्ही. या पायऱ्यांनी आपण आता खाली आलो आणि इथून असून मनमोहक असं दिसणारं त्र्यंबकेश्वरचं परिसर दाखवण्याचा मी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करत आहे. मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन होत आलेली आहे. पूर्ण खाली खोल असा लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला हा बुरुज. ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडावर जर आपल्याला यायचं असेल, जर आपण जिथून कुठून असाल तिथून आपल्याला पहिले त्र्यंबकेश्वर येथे येणं गरजेचं आहे. त्र्यंबकेश्वरला आपण आलात की ते राहण्याची वगैरे सोय व्यवस्थित असल्यामुळे तिथे राहणं सोयीस्कर पडतं. व तेथूनच मागच्या बाजूला अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे दोन्ही किल्ले आहेत. ब्रह्मगिरीलाच मेटघर किल्ल्याच्या नावाने देखील ओळखलं जातं. त्यामुळे तुम्हाला तिथे येणे सोयीस्कर पडेल. तर चला मग आता आपण रजा घेऊया आणि असे भेटत राहूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर नक्की करा व आपण आम्हाला लाईक आणि शेअर करून असेच व्लॉग बनवण्यासाठी प्रोत्साहित करत राहा. जय शिवराय मित्रांनो. भेटूया पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय.